नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आपण इथं निघोजच्या मळगंगा मातेच्या परिसरात आलेलो आहोत. इथं दर्शनासाठी निघालेलो आहोत. आम्ही मंदिरासमोरच्या परिसरामध्ये आलेलो आहोत. इथं माझी आई आणि आईसोबतची आणखीन एक मैत्रीण आणि मी असं तिघीजणी आम्ही आलेलो होतो. हा मंदिरासमोरचा परिसर पाहताय तुम्ही. किती प्रसन्न वातावरण. आधी आम्ही बाहेरचा परिसरामध्ये असं जरा वेळ थांबून हे आनंद घेतला, पाहिलं किती शांतता वगैरे. आणि मग थोडंसं बाहेर निरीक्षण करून मंदिराचं कळसाचं वगैरे उभं राहून निवांत पाहिलं वगैरे. आणि मग नंतर आम्ही आतमध्ये दर्शनासाठी चाललेलो आहोत. आता इथून एकदम प्रसन्न वातावरण. सकाळच्या 7 वाजताच आम्ही दर्शनासाठी गेलेलो होतो. तर एकदम पाणी वगैरे मारून सडाबिडा एकदम पूजा, फुलं वगैरे मांडून पूजा केलेली होती. हे पायऱ्यांवरून आम्ही आता आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि पाहू शकता तुम्ही, सकाळी अगदी 7 वाजल्यापासूनच गावातील भाविकांची दर्शनासाठी ये जा चालूच होती. प्रथम पायरीचं दर्शन घेऊन आम्ही आतमध्ये गाभाऱ्यामध्ये मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. एकदम शांत, मनाला प्रसन्न करणारं वातावरण वाहून गेलं मनाला. तुम्ही पाहू शकता, शब्दात सांगता येणार नाही एवढं प्रसन्न वातावरण. तुम्ही पाहू शकता, सांगू शकत नाही एवढं प्रसन्न मनाला. कुठलंही आठवण न येतं ह्या मंदिरामध्ये. एकदम माणूस प्रसन्न, मन हरपून जातं. आणि नंतरून प्रदक्षिणा घालण्यासाठी मग आम्ही बाहेरच्या साईडनी सगळ्या लहान लहान मूर्ती ज्या भिंतींवरती कोरलेल्या आहेत ते आम्ही उभं राहून एकदम न्याहाळून एक एक देवीचं दर्शन पण घेतलं, पाहिल्या न्याहाळून. खूप मनाला आनंद वाटला पूर्ण. आणि इथं पाठीमागच्या साईडनी गोमाता, गाय वासरूची मार्बलमधली मूर्ती होती, त्याचं दर्शन घेतलं. पुढं गेलो, भरपूर अशा तिथं लावलेल्या आहेत भिंतींवरती वेगवेगळ्या मातांच्या, मळगंगाच्या स्वरूपांच्या मूर्ती. त्यांचं दर्शन घेतलं, एकदम न्याहाळून पाहिलं. तिथं सुद्धा पान फुल वाहून, हळदी कुंकू वाहून पूजा ऑलरेडी 7 वाजता आम्ही गेलो होतो त्या आधी झालेली होती. म्हणजे आपण एरवी यात्रेच्या वेळेसच समजा पूजा करता असं नाही, रोज आम्ही एरवी गेलो तरी पण एवढं प्रसन्न वातावरण. साफसफाई झालेली होती. आणि पुन्हा एकदा मातेच्या चरणावरती समोर येऊन पुन्हा एकदा दर्शन घेतलं. आणि साईडचा जो दरवाजा आहे तिथून मग बाहेर पडलो आम्ही. तिथं सुद्धा एक लहानसं मंदिर आहे, तिथं सुद्धा दर्शन घेतलं आम्ही. तिथं सुद्धा मेन मंदिरात नाही तर त्या छोट्या छोट्या मंदिरांमध्ये सुद्धा साफसफाई, पाणी वगैरे घालून पूजा, फुलं, एकदम प्रसन्न वातावरण तिथं सुद्धा होतं. खूप मनाला आनंद वाटला. आम्ही असं उभं राहून सगळ्या म्हणजे चर्चा करीत, इथं किती सुंदर आहे, हे कशाचं मंदिर असेल ते. म्हणजे आम्हाला एवढं माहीत नव्हतं ऑलरेडी, पण चर्चा चालली होती आमच्यामध्ये का हे कशाचं मंदिर असेल, ते कशाचं. आणि मग पुन्हा मंदिराच्या पाठीमागच्या साईडने गेलो. आणि मग तिथं रस्त्याने एका चालणाऱ्या मावशींना विचारलं का इकडं बारव कुठं आहे म्हणून. आणि मग त्या सांगितलं ह्याच गल्लीतून समोर गेलं का तिथं थोड्या अंतरावर बारव आहे. आणि मग आता आम्ही चाललेलो आहोत बारव पाहण्यासाठी. तशी यात्रेच्या वेळेस आम्ही येऊन पाहिलेली आहे बारव, आलेलो आहे 1-2 वेळा. पण असं आता यात्रेच्या वेळेस भरपूर गर्दी असते म्हणून पाहायला काही भेटत नाही. आणि मग आता आम्ही समक्ष म्हणजे गर्दी नसताना असे पूर्ण आपल्याला पाहता येतं म्हणून आम्ही. आणि खरंच गेल्यावर इतका आनंद वाटला, एकदम प्रसन्न करणारं वातावरण. तिथलं ती आखीव रेखीव बांधकाम, नक्षीकाम. तिथं सुद्धा छोटी छोटी मंदिरं, त्यामध्ये त्या शिळा पायऱ्यांचं बांधकाम. इतकं ह्या दोघीजणी तर पेशंट होत्या, पण ह्या काही वेळासाठी तर विसरूनच गेल्या का आपण पेशंट आहोत आणि आपण इकडं कशासाठी आलो आहे. इतक्या मग्न होऊन पाहत होत्या. त्यांना मीच आठवण करून दिली, आपण खूप वेळ झाला आहे ना, आपल्याला दवाखान्यामध्ये पण जायचं आहे.
आणि मग बारवचं दर्शन घेतलं. पुन्हा पुन्हा एकदा इकडली पायरी कशी आहे, तिकडली पायरी कशी आहे, पुन्हा पुन्हा इतकं म्हणजे असं वाटलं आणि वाटलं नव्हतं की म्हणजे एवढं आम्ही म्हणजे सहजच चहा पिण्यासाठी आम्ही फक्त बाहेर आलो होतो दुकानामध्ये आणि तिथून मी सहजच म्हणलं मला हे जायचंय मंदिरात पाया पडायला, आपल्याला नंतर एवढा वेळ निवांत कधी भेटणार नाही, चला तुम्ही पण. नाही होय म्हणता म्हणता त्यांना पण घेऊन आले आणि इतकं मनाला त्यांना समाधान वाटलं मला सुद्धा. आणि इथं बारवाची सुद्धा रोजच्या रोज पूजा केली जात असणार कारण की इथं सुद्धा ताजी फुलं, हळदी कुंकू वाहिलेलं होतं. पुन्हा एकदा आम्ही बारव निरखून पाहिली. खूप मनाला आनंद वाटला. पूर्ण परिसर असा एकदम हे करून जवळून आनंद घेतला आम्ही. शेजारीच महादेवाचं आणि नाथापैकी एक मंदिर होतं. त्या मंदिरात मध्ये सुद्धा दर्शन घेतलं. आणखीन आता एक कुंडाव सुद्धा याच्या बघायला लय भारी केलंय. मशिदी टाईप का होतं एक काहीतरी मंदिर, त्याचं पण आम्ही लांबून पाहिलं. ते म्हणलं इथं हे पण मंदिर आहे. आणि अशी सगळी चर्चा करत करत आम्ही पुन्हा पाठी रिटर्न आलो. बरं चला, आपलं लय बिल झालंय आता. बाबा वगैरे आपलं लय झालंय. चला, बाय बाय. जाऊ का ना गाठा.